आभाळातून पायऱ्या खाली येतात असं खूप वेळा ऐकलं होतं. पण आज पहिल्यांदाच आपल्या डोळ्यासमोर कोणाला तरी असं जमिनीवर येताना पाहिलं. फक्त फरक इतकाच होता की तिचं खाली उतरणं थोडं गडबडलेलं होतं. जणू काही अजून उडण्याचा सराव अपूर्ण असावा. तिच्या खोडकर आणि निर्भय आवाजाने नीताला पुन्हा शुद्धीवर आणलं आणि काही क्षणापूर्वीच ती जीवन आणि मृत्यूच्या मध्ये झुलत होती. आता काही वेळापूर्वीच ती मृत्यूला अगदी जवळ अनुभवून आली होती. पण यावेळी अनोळखी व्यक्तीचा आवाज ऐकून ती थक्क झाली आणि मोठे डोळे करून समोर उभ्या असलेल्या त्या देखण्या तरुणाला पाहू लागली, ज्याच्या चेहऱ्यावर विजयाचे हसू होते. त्यावेळी नीताची अवस्था बघण्यासारखी होती. तिने फिक्कट गुलाबाच्या रंगाची रेशमी सलवार कमीज घातला होता, जो तिच्या गोरा रंगाला अजूनच उजाळत होता. तिचे लांब काळे केस हवेत उडत वारंवार तिच्या चेहऱ्यावर येत होते, ज्यामुळे ती एखाद्या गोष्टीतील नायिकेसारखी दिसत होती. पण तिच्या घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेने तिच्या चेहऱ्याला एक वेगळीच छटा दिली होती. काही वेळापूर्वीच ती हवेलीच्या दुसऱ्या मजल्याच्या खिडकीतून आपल्या ओढणीच्या साहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती आणि मनातल्या मनात आपला होणारा नवरा आर्यनला दोष देत होती की जर आज ती पडून जखमी झाली तर तो नक्कीच तिची मस्करी करेल. हिला नीट पळताही येत नाही. तिला रश्मीच्या भीतीदायक गोष्टी आठवत होत्या की आर्यन किती धोकादायक आणि बिघडलेला माणूस आहे आणि परदेशात असताना त्याचे अनेक मुलींशी संबंध होते. याच भीतीमुळे ती मध्यरात्री पळून जाण्यास मजबूर झाली होती. पण तिचा हात निसटला आणि ती एका लहानशा किंकाळीसह थेट त्या अनोळखी माणसावर पडली, जो अगदी लक्षपूर्वक पाहत होता. त्याच्या मजबूत हातांचा आधार आणि तिच्या शरीरातून येणारा महागड्या अत्तराचा सुगंध यामुळे एका क्षणासाठी नीता घाबरली. पण तिला स्वतःचा जीव वाचवण्याची चिंता जास्त होती. ती घाईघाईने उठत म्हणाली, बघा, तुम्ही जो कोणी असाल, माझी मस्करी करण्याऐवजी मला मदत करा. जर आर्यन आला असता तो तो मला सोडणार नाही. तुम्हाला माहित नाही तो किती रागीट आणि धोकादायक आहे. रश्मी म्हणते की तो बाहेर चुकीच्या लोकांसोबत राहतो आणि आता इथे येऊन माझ्याशी जबरदस्ती लग्न करू इच्छितो. माहित नाही तो माझ्यासोबत काय करेल. कृपया मला इथून बाहेर काढा. मी तुम्हाला माझ्या सोन्याच्या कुड्या सुद्धा देईन, ज्या आजीने दिल्या होत्या. फक्त मला त्या हवेलीच्या भिंतीच्या पलीकडे पोचवा. नीताने एका दमात आपली सर्व अडचण त्या अनोळखी माणसासमोर मांडली. तिला जराही कल्पना नव्हती की जिच्यासमोर ती उभी आहे तोच आर्यन आहे, जो नुकताच परदेशातून परतला आहे आणि घरच्यांना चकित करण्यासाठी मागच्या रस्त्याने आत येत होता. आपली एवढी सगळी वाईट वर्णने ऐकून आर्यनच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी कठोरपण आलं. पण पुढच्याच क्षणी तिच्या निरागसतेने आणि सौंदर्याने त्याला रोखलं. त्यांनी विचारही केला नव्हता की नीता इतकी मोठी आणि इतकी सुंदर असेल. तो आपल्या डोळ्यात एक हलकीशी स्मित हास्य घेऊन तिला पाहत होता, जी भीती आणि रागामुळे एखाद्या घाबरलेल्या हरणीसारखी दिसत होती. त्याने आपली ओळख लपवत गंभीर आवाजात विचारलं, बरं, तर आर्यन इतका वाईट आहे जितकं तू सांगत आहेस? मी सुद्धा ऐकलं आहे की तो बाहेर खूप बदनाम आहे आणि त्याच्या रागाला लोक घाबरतात. पण तू काळजी करू नको, मी तुला मदत करीन. जर तुझी इच्छा असेल तर तू माझ्यासोबत येऊ शकतेस. मी तुला त्या जुलमी माणसापासून वाचून अशा एका सुरक्षित ठिकाणी पोहोचवेन जिथे तो आर्यन तुला शोधू सुद्धा शकणार नाही. उलट तुझे नाव घ्यायला सुद्धा घाबरेल. खरंच काय तुम्ही खरंच मला मदत कराल? तुम्ही खूप चांगले आहात. नाहीतर या घरात तर सगळे त्या आर्यनची स्तुती करताना थकत नाहीत. तसा तो दिसायला अगदी एखाद्या फिल्मी विलनसारखा आहे. ऐकलं आहे की त्याचे डोळे खूप भीतीदायक आहेत, जसे एखाद्या विलनचे असतात. नीताच्या डोळ्यात आशेची चमक आली आणि तिने विचार न करता त्या अनोळखी माणसावर म्हणजेच आर्यनवर विश्वास ठेवला, ज्याचे हसू आता अधिकच गडीत झाले होते. आर्यनने आपल्या मनात दाटून आलेले हसू कसेबसे आवरले आणि तिला शांत राहण्याचा इशारा करत आपल्या मागे येण्यास सांगितले. दोघेही हळूहळू पावले टाकत हवेलीच्या मागच्या रस्त्याकडे जाऊ लागले, जिथे चहूकडे अंधार पसरला होता. नीता सतत त्याच्या मागे चालत असताना त्याला सांगत होती की कशा प्रकारे लहानपणी आर्यन तिला त्रास द्यायचा आणि आता तर तो नक्कीच एखादा मोठा गुंड बनला असेल, ज्याच्या हातात नेहमी पिस्तूल असते. आर्यन तिच्याकडे पाहून मनातल्या मनात हसत होता आणि विचार करत होता की या निरागस मुलीला तिच्या प्रत्येक गोष्टीचे कसे मजेशीर उत्तर द्यावे. त्याला वाटत होते की आत्ताच आपले नाव सांगून तिला अजून घाबरावे. पण नंतर त्याने विचार केला की हा खेळ अजून थोडा वेळ चालू द्यावा. रात्रीची थंड हवा त्यांच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती आणि नीताला वाटत होते की स्वतंत्राकडे जात आहे. पण तिला माहीत नव्हते की त्या आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि सुंदर जाळ्यात स्वतःहून पाऊल टाकत आहे. आर्यनने कणखर व्यक्तिमत्व आणि त्याची रहस्यमय शांतता नीताच्या मनात एक वेगळीच जाणीव निर्माण करत होती. पण त्यावेळी नीताचे पूर्ण लक्ष फक्त तिथून पळून जाणार होते आणि अशा प्रकारे त्या दोघांची ही पहिली भेट एका अशा वळणाकडे जात होती जिथून परत येण्याचा कोणताही मार्ग नव्हता. आर्यनची पावले हवेलीच्या बाहेर नव्हे तर हवेलीतच एका अशा खोलीकडे वळत होती जिथे या पळणाऱ्या परीला कैद करणार होता. नीताचा श्वास जोरात चालत होता,
पण तरीही त्या अनोळखी आधाराच्या मागे चालत राहिली. आर्यन तिला हवेलीच्या मागच्या पायऱ्यावरून दुसऱ्या मजल्यावरून एका खूप मोठ्या आणि आलिशान खोलीत घेऊन आला. तिथे थोडा अंधार होता, पण खिडकीतून येणाऱ्या चांदण्यापेक्षा खोलीचे सौंदर्य स्पष्ट दिसत होते. त्याने धीर देणाऱ्या आवाजात म्हटले, "तू सध्या इथे लपूनच राहा. ही हवेली सर्वात सुरक्षित खोली आहे, जिथे या जुलमी आर्यनची सावली सुद्धा पोहोचू शकत नाही. तू फक्त आतून दरवाजा लावून घे आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नकोस." नीताने लगेच मान डोलवून त्याचे ऐकले आणि तिच्या या निरागसपणाने आर्यनला मनातल्या मनात हसू आले. पण त्याने स्वतःला सावरून घेतले. नीताने सुटकेचा श्वास सोडत म्हटले, "तुम्ही खरंच खूप सज्जन आहात. जर तुम्ही भेटला नसता तर आज माझे काय झाले असते. मी इथेच बसते. तुम्ही जाऊन बघा की तो आर्यन आला आहे तर नाही ना." हे ऐकून आर्यन हलक्या स्मितासह बाहेर आला आणि त्याने दरवाजा बंद केला. त्याला हे विचार करून खूप मजा येत होती की ही साधी भोळी मुलगी त्याच्यापासून वाचण्याच्या त्याच्याच खोलीत येऊन लपली आहे आणि आता ती पूर्णपणे त्याच्या जाळ्यात अडकली आहे. हवेलीचा खालचा भाग त्यावेळी प्रकाशाने हसण्या खिदळाने घुमत होता. एका बाजूला फुलाची सजावट होती तर दुसऱ्या बाजूला हॉलमध्ये बसलेली मंडळी मज्जा-मस्ती करत होती. ही हवेली 3 भाऊ आणि एका बहिणीचे एकत्र आणि प्रेमळ घर होते, जिथे नात्यांची मुळे खूप खोलवर होतात. सरिता, ज्या घराच्या सर्वात मोठ्या सून होत्या, आर्यनच्या आई होत्या, त्या आनंदाने पूर्ण घरा इकडे-तिकडे फिरत होत्या. कारण त्यांचा 27 वर्षाचा एकुलता एक मुलगा इतक्या वर्षांनी परदेशातून परत येत होता. ढोलकी जवळ बसलेली नीतू, जी आत्याची 22 वर्षांची चंचल मुलगी होती, पूर्ण उत्साहात ढोलकी वाजवत होती आणि तिच्या जवळ तिचा मोठा भाऊ चेतन उभा होता, ज्याचे काही महिन्यांपूर्वीच मिनीसोबत लग्न झाले होते आणि दोघं मिळून पूर्ण घराची शान बनले होते. दुसऱ्या बाजूला नीता होती, ज्या वडिलांच्या मित्रांची 19 वर्षांची एकुलती एक खूप आणि लाडकी मुलगी होती, ज्यामुळे तिच्यात अजूनही बालिशपणा आणि निरागसता होती. घरातील सर्व मोठ्या माणसांनी एकमेकांच्या संमतीने आर्यन आणि अनिताचे लग्न ठरवले होते आणि दोन्ही कुटुंबांनी मिळून ठरवले होते की लग्न याच हवेलीत होईल. यामुळे नीता आणि तिच्या पूर्ण कुटुंबाला इथेच बोलवण्यात आले होते आणि लग्नाची तयारी सुरू झाल्यामुळे ती गेल्या एका आठवड्यापासून इथेच राहत होती. लहानपणी कधीतरी नीता आपल्या वडिलांसोबत त्यात हवेलीत यायची आणि तेव्हाच तिची भेट आर्यनशी व्हायची. पण गेल्या अनेक वर्षापासून ती आर्यनला भेटली नव्हती आणि तिच्याशी बोलणेही झाले नव्हते. नीतूने डोळा मारत गमतीने म्हटलं, "अगं जरा जोरात गा. आर्यन भैयाचे लग्न आहे. काही साधी गोष्ट नाही." तसंही ऐकलं की आता त्यांची पद्धत एकदम राजेशाही झाली आहे, तर गाणी सुद्धा थोडी खासच असायला हवीत. तिचे बोलणे ऐकून सर्व मुली हसल्या. सरिताने तिला हलकी तंबी देत हसून म्हटले, "पण ना नीतू, माझा मुलगा तर खूप साधाभोळा आहे. तुम्ही लोक तर त्याला त्रास देता, नाहीतर तो बिचारा घाबरून जाईल." त्याचे बोलणे ऐकून सर्व भावंडे जोरात हसली. कारण आर्यन किती खोडकर आणि हुशार आहे हे सर्वांनाच ठाऊक होते आणि घाबरणे तर त्याच्या स्वभावातच नव्हते. नीतूने ढोलकीवर जोरात थाप मारली आणि गाण्याचा आवाज अधिकच वाढला, ज्यामुळे संपूर्ण हवेली दुमदुम गेली. चहा पीत असलेले काका सतत हसत हसत मोठ्या काकांना म्हटले, "दादा, वाटतंय आज मुली आपल्याला झोपू देणार नाहीत. तसंही आर्यन येण्याचा आनंद इतका आहे की सगळं घर जागा आहे." मोठ्या काकांनाही हसून मान डोलावली आणि म्हणले, "हो भाऊ, तरुण मुलगा इतक्या वर्षांनी घरी येतोय आणि उद्या त्याचे लग्न आहे, मग उत्साह तर असणारच." या गोंगाटात आणि आनंदाच्या वातावरणात एक चेहरा असाही होता, ज्यावर खरा आनंद नसून तर एक विचित्र लबाडी आणि कारस्थानाचे हास्य होते. ती होती नीतूची मैत्रीण आणि शेजारी राहणारी रश्मी, जी स्वतःच्या घरी कमी आणि आर्यनच्या घरीच जास्त असायची. रश्मी लहानपणापासून आर्यनला खूप पसंत करायची आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला मिळवू इच्छित होती. पण जेव्हा घरातील मोठ्यांनी आर्य आणि नीताचे लग्न ठरवले, तेव्हा तिच्या मनात जळफळाट निर्माण झाला. तिने आर्यन परदेशात असण्याचा पूर्ण फायदा घेतला आणि नीता जेव्हापासून आली होती तेव्हापासून तिच्या साध्या मनात ही भीती भरवून दिली होती की आर्यन खूप बिघडलेला आणि वाईट सवयी असलेला माणूस आहे, जो बाहेर चुकीच्या संगतीत राहतो आणि मुलींसोबत फिरतो. रश्मीचा उद्देश फक्त इतकाच होता की नीता घाबरून स्वतःच हे नाते तोडून टाकेल. आता जेव्हा नीता हॉलमध्ये कुठेच दिसत नव्हती, तेव्हा रश्मी मनातल्या मनात खुश होत होती की तिची युक्ती यशस्वी झाली आणि नीता नक्कीच घाबरून कुठेतरी लपली आहे. तिने मनात विचार केला, "तुम्ही सगळे गाणी गात राहा. आर्यन तर फक्त माझाच आहे." आणि त्या साध्याभोळ्या नीताला मी इतकं घाबरलेलं आहे की आर्यनचं नाव ऐकताच थरथर कापते. रश्मीच्या चेहऱ्यावर एक लबाड हास्य होते आणि ती इकडे-तिकडे नजरा फिरवू लागली. ती आपल्याच विश्वात आर्यनसोबत लग्नाची स्वप्ने पाहत होती. तिला वाटत होतं की आर्यनसारखा देखणा आणि आधुनिक मुलगा नीतासारख्या साध्या मुलीला कधीच पसंत करणार नाही आणि जेव्हा त्याला कळले की नीता त्याला घाबरते, तेव्हा तो स्वतःच तिच्यापाशी लांब जाईल. हेच विचार करून रश्मीच्या चेहऱ्याची चमक वाढली आणि तीही खोटा आनंद दाखवत ढोलकीच्या तालावर टाळ्या वाजवू लागली.
पण तिचे डोळे सतत हवेलीच्या दरवाजाकडे आणि पायऱ्याकडे लागले होते, की कधी काहीतरी गोंधळ होतोय. खाली अंगणात नानविविध पदार्थांचा सुगंध दरवळत होता आणि मोठ्या भांड्यांमध्ये तयार होणारे पनीर, पुरी आणि पुलावाच्या वासामुळे संपूर्ण घर सुवासिक झाले होते. तितक्यात नीतूने ढोलकीवर एक नवीन आणि अतिशय गोड चाल धरली, ज्यावर सर्व मुली झुमून गाऊ लागल्या. नीतूचा उंच आणि सुरीला आवाज हवेलीच्या भिंतींना धडकून एक वेगळंच वातावरण तयार करत होता आणि सर्व भावंडे टाळ्या वाजवत त्या गीताचा आनंद घेत होते. दुसरीकडे आर्यन दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीत उभा राहून खालचा सर्व नजारा मोठा लक्षपूर्वक पाहत होता. त्याची तीक्ष्ण नजर घरातील प्रत्येक सदस्यावर पडत होती, जे त्याच्या परतण्याच्या आनंदात बुडाले होते. त्याने नीतूची ढोलकी आणि गाणी ऐकून हलकेच हसू दाबलं आणि मग त्याची नजर रश्मीवर पडली, जी सर्वांच्या मध्ये बसली होती. पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव काहीतरी वेगळेच होते. ती थोडी हरवलेली आणि अस्वस्थ वाटत होती. आर्यनने एक क्षण तिच्याकडे आश्चर्याने पाहिले, पण लग्नाच्या तयारीचा थकवा असे समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण त्याच वेळी त्याचे पूर्ण लक्ष फक्त त्या बंद खोलीकडे होते, जिथे ती निरागस मुलगी स्वतःला त्याच्यापासून वाचवण्यासाठी लपून बसली होती. तिच्या मनात एक अशा गोष्ट कोणी भरल्या असतील हे विचार करूनच त्याला मज्जा येत होती. तो आरामात भिंतीला टेकून उभा राहिला, डोळे मिटून धून आणि जेवणाच्या सुगंधाचा आनंद घेऊ लागला. आता त्याला त्या क्षणाची ओढ लागली होती, की जेव्हा दुसऱ्या दिवशी लग्नाच्या वेळी तिच्या शेजारी बसेल, त्या घाबरलेल्या मुलीच्या चेहऱ्याचे भाव पाहिल. काही वेळाने तो हसत हसत पायऱ्यावरून खाली हॉलच्या दिशेने उतरू लागला, जिथे अजूनही मोठी लगबग होती. जसा तो शेवटच्या पायरीवर पोचला, नीतूची नजर त्याच्यावर पडली. तिने जोरात ढोलकीवर हात मारून गाणे थांबवले. अरे बघा, आमचा परदेशातून आलेला बाबू आला. नीताचा आवाज ऐकून सर्वांच्या नजरा आर्यनकडे वळल्या आणि सरिता तर आनंदाने धावत जाऊन आपल्या मुलाच्या गळ्याला पडली. माझं बाळ आलं. मला तर विश्वासच बसत नाही की तू इतक्या वर्षांनी परत आला आहेस. त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. तर मोठे काका आणि काकू सुद्धा येऊन पुढे एक एक करून आर्यनला मिठी मारू लागले. संपूर्ण घर आनंदाच्या कल्लोळाने दुमदुमून गेले. प्रत्येक जण त्याला पाहून थक्क झाला होता आणि आनंदही होता, कारण आर्यन आता पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त देखणा आणि आकर्षक दिसत होता. त्याचे पिळदार शरीर, यष्टी आणि चेहऱ्यावरील गांभीर्य त्याला अगदी एखाद्या फिल्मी नायिकेसारखं होते. अरे वा आर्यन, तू तर पूर्णपणे बदलूनच गेला आहेस. मला तर भीती वाटते की आपली नवरी तुला पाहून आनंदाने बेशुद्धच पडू नये. हा आवाज चेतनचा होता. त्याच्यासोबत त्याची सुंदर पत्नी विनू उभी होती. तिने लगेच चेतनच्या हाताला हलका चिमटा काढला आणि हळूच म्हणाली, तुम्ही पण ना आल्या आल्या त्यांना छळायला लागताय. जरा श्वास तरी घेऊ द्या. बिचारी इतक्या लांबच्या प्रवासातून आले आहेत. चेतनने हसून विनूकडे पाहिले आणि खोडकर स्वरात म्हणले, अगं तू आर्यनच्या या साध्या चेहऱ्यावर जाऊ नकोस. हा जितका साधा दिसतो तितका तो नाहीये. आर्यन त्या दोघांचेही गोड भांडणे पाहून हसले आणि पुढे होऊन चेतनला मिठी मारत म्हणाला, मित्रा तू तर अजून तसाच आहेस, पण वहिनींनी तुला बऱ्याच अंशी सुधारले आहे. नाहीतर तू कोणाचे ऐकायचंच नाहीस. त्यांच्या या बोलल्यावर मीनूही हसली आणि हॉलमध्ये पुन्हा हास्याचे कारंजे उडाले. सर्व भावंडांनी आर्यनला गराडा घातला होता आणि प्रत्येक जण त्याचे परदेशातील किस्से ऐकण्यासाठी उत्सुक होता. पण रश्मी एका कोपऱ्यात उभी राहून आर्यनने त्याला पाहत होती. तिचा विश्वासच बसत नव्हता की हा तोच आर्यन आहे. तो इतका देखणा आकर्षक दिसत होता की तिची नजर त्याच्यावरून हटतच नव्हती. आर्यनने एक ओझरती नजर रश्मीवर टाकली आणि मग आपल्या आईकडे पाहत मोठ्या गंभीर पण रंजक पद्धतीने एक अट ठेवली. तो म्हणाला, आई माझी एक अट आहे. मेहंदीच्या कार्यक्रमात मुले आणि मुलींची वेगळी सोय असेल आणि मी नवरीसोबत अजिबात बसणार नाही. माझी आणि अनिताची थेट भेट लग्नाच्या वेळीच होईल. मला वाटते की जुन्या काळाप्रमाणे उत्सुकता आणि थोडं अंतर असायला हवं. मला ही पद्धत आवडते. आर्यनची ही अचानक आणि थोडी वेगळी अट ऐकून सगळे चकित झाले. पण सरिता हसत म्हणल्या, तू किती समजूतदार झाला आहेस. अगदी असंच होईल. आपण मेहंदीसाठी मुले आणि मुलींची वेगळी व्यवस्था करू आणि अनिताला सुद्धा पदरातच ठेवू, जेणेकरून लग्नाआधी तुमची भेट होणार नाही. आर्यन मनातल्या मनात हसत होता, कारण त्यांचा खरा उद्देश तर त्या घाबरलेल्या मुलीला लग्नाच्या दिवशी एका मोठा धक्का देणे होतं, ज्याची ती पात्र आहे. तसेच त्याला हेही ठाऊक होते की अनिता या क्षणी त्याच्याच खोलीत लपून बसली आहे, जिला शोधून काढणे आणि या मुलींचे काम होते. नीतू आणि इतर मुली अनिताला सोडण्यासाठी पूर्ण घरात पसरल्या आणि अखेर त्यांनी तिला आर्यनच्या खोलीत शोधून काढले. नीतूने तिला पकडून बाहेर काढले आणि हसत म्हणाली, अगं तू इथे लपून बसली आहेस आणि आम्ही तुला पूर्ण घरात शोधतोय. चल लवकर तयार हो, तुझा नवरा आला आहे. आणि त्याची तर बातच वेगळी आहे. आर्यन असल्याने ऐकताच आणि त्याला मोठा धक्का बसला आणि तिचा चेहरा भीतीमुळे पांढरा पडला. तिला वाटत होते की तो खतरनाक माणूस तिला सोडणार नाही आणि ती मनातल्या मनात त्या अनोळखी तरुणालाही दोष देऊ लागली की जो या खोलीत सोडून गेला होता.
वेळ वेगाने निघून गेला आणि अखेर तो क्षण आला जेव्हा घरातील मोठ्या स्त्रियांनी अनिताला जबरदस्तीने लग्नाच्या साडीत सजून नवरी बनवले. ती सतत रडत होती आणि तिच्या डोळ्यात स्पष्ट भीती दिसत होती. मीनूने तिचे अश्रू पुसले आणि प्रेमाने समजावले, "अनिता, तू विनाकारण घाबरतेस. आर्यन भैया खूप चांगले आणि समजूतदार माणूस आहेत." पण जवळच उभे असल्या रश्मीने टोमणा मात म्हणली, "अगं मीनू, तुला काय माहीत बाहेर राहणारी मुले कशी असतात ते? बिचारा अनिताचे नशीबच खराब आहे." रश्मीचे हे बोलणे ऐकून मीनूने तिला कडक शब्दात टोकले आणि नीतूने तिला मागे खेचत म्हटले, "तू तुझे विचार तुझ्याकडेच ठेव आणि आमच्या नवरीला घाबरवणे बंद कर." त्यावेळी अनिताच्या हृदयाची धडधड वाढली होती. जेव्हा तिला आधार देऊन लग्नाच्या मंडपाकडे नेले जात होते, तिथे फुलांनी सजलेला मांडव होता आणि सर्वत्र सुगंध दरवळत होता. पूर्ण कुटुंब तिथे जमून या खास क्षणाची वाट पाहत होते. अनिताचे डोके लाजेने आणि भीतीने झुकले होते आणि तिने आपले साडीचा पदर घट्ट मुठीत पकडला होते, जेणेकरून इथून पळून जाण्याचा एखादा मार्ग सापडेल. अनिताचा श्वास जणू अडकला होता. नीतूने तिचा खांदा हळूच हलवला आणि मीनूने तिच्या कानात सांगितले, "सर्वजण तुझी वाट पाहत आहेत." अनिताने भीत भीत आपले डोळे पुसले आणि आपल्या शेजारी बसलेल्या त्या आर्यन नावाच्या व्यक्तीला पाहण्याचे धाडस एकवटले, जेणेकरून किमान तिला तिच्या नशिबाचे सत्य तरी समोर दिसेल. जसे अनिताने हळूहळू आपली नजर उचलून नवऱ्याकडे पाहिले, तिचे डोळे आश्चर्याने पूर्ण विस्फारले आणि तिचा श्वास तिथेच थांबला. कारण तिच्या शेजारी कोणी खतरनाक किंवा न आवडणारा माणूस नव्हता, तर तो देखणा आणि आकर्षक मुलगा बसला होता, ज्याने आदल्या रात्री तिला आधार दिला होता आणि ज्याच्यासमोर ती आर्यनबद्दल वाईट बोलत होती. आर्यन एखाद्या राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता. त्याने अनिताचा हा चकित झालेला आणि घाबरलेला चेहरा पाहून आपल्या होठांवर एक हलकेसे स्मित आणले आणि मग सर्वांच्या नजरा टाळून तिला खोडकरपणे डोळा मारला. अनिताला त्या क्षणी असे वाटले जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे आणि सर्व काही एका क्षणासाठी थांबले. तिला तेव्हाच खूप मनापासून जाणीव झाली की तिने किती मोठी चूक केली आहे. ज्याच्यापासून ती पळत होती त्याच्याच पाठीशी उभी राहून ती त्याच वाईट बाजू त्याला सांगत होती. जणू ती धक्क्यात आणि घाबरलेल्या अवस्थेतच होती. लग्नाची विधी पार पडल्यानंतर ती आता आर्यनची पत्नी बनली होती. चहूकडून लोकांनी आनंदाने शुभेच्छा घ्यायला सुरुवात केली आणि संपूर्ण घर आनंद आणि हास्याने दुमदुमून गेले. सरिता पुढे आल्या आणि त्यांनी प्रेमाने अनिताच्या कपड्याचे किस्से घेतले आणि आर्यन हसत हसत आपल्या नवरीकडे पाहू लागला, जी आता लाज आणि भीतीपोटी नजर झुकून बसली होती. विधी संपल्यानंतर नीतू आणि मीनू तिला हलक्या फुलक्या मस्करी करत आधार देऊन वर तिच्या खोलीकडे घेऊन गेले. पूर्ण रस्ताभर त्या तिला आर्यनच्या नावाने चिडवत होत्या आणि अनिता मनातल्या मनात घाबरून विचार करत होती की आता पुढे काय होईल. लग्नाच्या रात्री खोलीला फुलांनी खूप सुंदर सजवले होते आणि मंद प्रकाश संपूर्ण वातावरणाला एखाद्या स्वप्नासारखे बनवत होता. मीनू तिला फुलांनी सजवलेल्या बेडवर बसून हसत हसत बाहेर निघून गेली आणि दरवाजा बंद केला. अनिता भीतीपोटी आकसून बसली. एकीकडे तिला रश्मीच्या त्या कडू आठवणी येत होत्या की आर्यन किती कडक आणि धोकादायक माणूस आहे आणि दुसरीकडे तिला काल रात्रीच्या त्या सर्व गोष्टी आठवत होत्या, ज्या तिने आर्यनच्या समोर उभे राहून त्याच्याच विरोधात बोलल्या होत्या. तिने भीत भीत संपूर्ण खोली पाहिली. मग पटकन उठून बाजूच्या टेबलावर ठेवलेलं एक जड काचेची फुलदाणी आपल्या थरथरत्या हातात उचलली आणि बेडच्या मधोमध गुडघ्यावर बसली. जणू ती स्वतःलाच तयार करत होती की जर आज आर्यनने काही चुकीचे कृत्य केले किंवा रागाच्या भरात काही केले तर ती विचार न करता काही फुलदाणी त्यांच्या डोक्यात मारून स्वतःला वाचवेल. थोड्याच वेळात दरवाजाची कडी फिरवली आणि आर्यन हसत खोलीत आला. तो खूप स्मार्ट आणि देखणा दिसत होता. खोलीत येताच त्याने दरवाजा बंद केला आणि जसे वळून बेडकडे पाहिले तशी त्याची पावले तिथेच थांबली. आणि त्याची ही विचित्र तयारी पाहून तो स्वतःला रोखू शकला नाही आणि जोरात हसून म्हणाला, "अनिता, दागिने आणि जड साडीत सजलेली असून तू फुलदाणी पूर्ण ताकदनिशी आपल्या छातीशी किवटाळून बसली होती." आणि तिचे मोठे डोळे भीतीमुळे अधिकच विस्फारले होते. आर्यन हसत पुढे आला आणि आपल्या कुर्त्याची बटणे उघडत तो सोफ्यावर टाकला. हे पाहून अनिता अधिकच घाबरली. तिने लगेच फुलदाणी हवेत थोडी वर उचलली आणि भीती व रागाच्या संमिश्र स्वरात म्हणाली, "तू तिथेच थांब आणि माझ्यापासून दूर राहा, नाही तर मी खरं सांगते, मला राग येतो आणि मग मी कोणालाच सोडत नाही. तू मला फसवले आहेस. मी ही फुलदाणी सरळ तुझ्या डोक्यात मारेन. मला सगळं माहीत आहे. रश्मीने मला सगळं सांगितलं आहे की तू खूप कडक आणि बिघडलेला माणूस आहेस." आणि त्याच्या या निरागस आणि बालिश धमकीवर आर्यनला हसूच येऊ लागले. पण त्याची पद्धत आता हळूहळू खोडकर आणि रोमॅन्टिक होत होती. तो हळूहळू चालत बेडजवळ आला आणि अनिताच्या डोळ्यात पाहून खूपच मऊ आणि खोडकर आवाजात म्हणाला, "वेडी, तुला वेडी बनवण्यासाठी मला जास्त मेहनतही करावी लागली नाही." आणि हे बोलून तो स्वतःच हलकेच हसला. मग अजून जवळ येत म्हणाला, "बरं, तर माझ्या या लाडक्या परीला रागही येतो. चला मग असं कर की माझ्या जवळ ये. मी तुला राग घालवण्याचा एक जबरदस्त मार्ग सांगतो. माझ्याकडे असा उपाय आहे की तुझा राग एका क्षणात पळून जाईल." आर्यनच्या या बोलण्यामुळे आणि तो इतक्या जवळ आल्यामुळे अनिताच्या हृदयाची धडधड वाढली आणि तिचा श्वास जणू अडकला. तिला काय करावे आणि
काय विचार करावा हे समजतच नव्हते. कारण हा आर्यन तसा मुळीच नव्हता. जसा रश्मीने तिच्या डोक्यात रंगवला होता, तो तर खूपच शांत आणि मऊ भाषेत बोलत होता आणि त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक वेगळाच आपलेपणा आणि ओढ होती. आणि त्याने लाजत आणि घाबरत पटकन म्हणले, "मला सगळं माहीत आहे. मी इतकी पण वेडी नाहीये." हा काही राग घालवण्याचा मार्ग नाहीये. अनिता या सध्या आणि निरागस बोलण्यावर आर्यनने डोके मागे झोकून जोरात हास्य केले. त्याच्या हसण्याने खोलीतील शांतता भंग पावली आणि तो हसता हसता स्वतःला सावरू शकत नव्हता. दुसरीकडे अनिता आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती की नक्की तिच्या बोलण्यात असे काय होते ज्यामुळे हा इतका हसतोय. तिला तर तिचे बोलणे अगदी बरोबर वाटत होते. काही वेळाने आर्यन हसतच बेडवर अनिताच्या समोर बसला आणि खूप प्रेमाने तिच्या थरथरत्या हातातून ती जड फुलदाणी घेऊन पुन्हा बाजूच्या टेबलावर ठेवून दिली. मग आर्यनने आपली सर्व खोडकर पद्धती सोडून एकदम शांत आणि गंभीर रूप धारण केले. त्याने अनिताचे थंड पडलेले हात आपल्या हातात घेतले आणि तिच्या डोळ्यात पाहतच खूपच प्रेमळ आवाजात समजू लागला, "अनिता, माझ्याकडे बघ आणि आपल्या मनातून ती सर्व भीती काढून टाक जी रश्मीने किंवा इतर कोणी तुझ्या मनात भरली आहे. मी कोणताही गुंडा किंवा वाईट माणूस नाहीये आणि माझे कोणाशी प्रेम संबंध नाही. मी तर बाहेर फक्त माझ्या शिक्षणासाठी आणि व्यवसायाच्या कामासाठी गेलो होतो. तू काल रात्री मला भेटली होतीस. तू स्वतः पाहिले आहेस की मी तुझ्याशी कोणतेही चुकीचे वर्तन केले नाही. उलट मीच तुला सुरक्षितपणे इथे घेऊन आलो होतो." अनिता त्याचे हे सत्य आणि मऊ बोलणे ऐकून शांत होत चालली होती. तिच्या मनातील भीती आणि राग हळूहळू वितळू लागला आणि ती आर्यनच्या डोळ्यात खरं शोधू लागली, जी तिला स्पष्ट दिसत होती. आर्यनने हलक्या स्मितहास्यासह तिच्या कपाळावर विखुरलेले केस हळूच बाजूला करून तिच्या कानाच्या मागे केले आणि तिचे कौतुक करताना म्हणाला, "तू आज खरंच खूप सुंदर दिसत आहेस आणि मी तुला खात्री देतो की तू माझ्यासोबत पूर्णपणे सुरक्षित आहेस. मी तुझा पती आहे आणि एक जबाबदार माणूस आहे, जो आपल्या पत्नीच्या प्रत्येक सुखाची काळजी घेईल." हा त्यांच्यातील पहिला हलका पण खूप खास क्षण होता, जिथे काहीही न बोलता एक नवीन विश्वास जन्म घेत होता. आर्यनची साथ आणि त्यांच्या बोलण्यातील खरेपणाने आणि त्याच्या मनाला एक वेगळीच शांतता दिली. तिला वाटले की ती आता पूर्णपणे सुरक्षित आहे. तिने लाजत आपली नजर झुकावली आणि तिच्या गालावर हलकी लाली पसरली. आणि त्याला असे लाजताना पाहून आर्यन पुन्हा हसला आणि तिचे हात हातात घेऊन तिला विश्वास दिला की त्याचे आयुष्य खूप सुंदर होणार आहे. आणि त्याची भीती आता पूर्णपणे शांतता आणि आपलेपणात बदलली होती. आणि तिला समजले होते की ज्याला ती चुकीचे समजत होती, तो खरंच तर तिचा सर्वात मोठा आधार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती तयार होऊन खोलीबाहेर आली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता आणि चमक होती. फिकट गुलाबी रंगाच्या सुंदर कपड्यांमध्ये ती खरोखर एखाद्या उमललेल्या फुलासारखी दिसत होती. आर्यन, जो आधीच हॉलमध्ये बसला होता, तिला पाहून हसला आणि दोघे एकत्र नाश्त्याच्या टेबलाकडे निघाले. नाश्त्याच्या टेबलावर नेहमीप्रमाणे घरातील वातावरण धावपळ आणि हास्याने भरलेले होते. चेतन आणि मीनूची हलकी-फुलकी भांडणे चालू होती आणि नीतू आपल्या मजेशीर बोलण्याने सर्वांना हसवत होती. तेव्हाच रश्मीची नजर आणि त्याच्या आनंदी आणि हसऱ्या चेहऱ्याकडे पडली. तेव्हा तिला स्वतःला राहवले नाही आणि तिने मस्करीच्या स्वरूपात का असेना पण आपल्या जळफटात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, "काय अनिता, रात्री तर तू आर्यनच्या नावाने अशी घाबरत होतीस जसं तो कोणी विलन असावा आणि आता इतकी आनंदी बसली आहेस. वाटतंय आर्यनने तुझ्यावर काहीतरी जादू केली आहे." रश्मीने चहाचा कप भरताना खोट्या आणि टोमणेबाज हास्यासह म्हटले, ज्याच्यावर सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. आर्यनने अगदी आरामात आपला पराठा मोडला आणि चेहऱ्यावर एक हलके आकर्षक स्मितहास्य आणून रश्मीकडे पाहत अगदी अचूक आणि मजेशीर आनंदात उत्तर दिले, "जादू तर प्रेम आणि सत्याची असते रश्मीची, जी थेट मनावर परिणाम करते. तसं तुलाही स्वतःसाठी एखादा चांगला उपाय शोधायला हवा. काय सांगावं, तुझंही नशीब उघडेल आणि तुला कोणीतरी भेटेल जेणेकरून तुझ्या चेहऱ्यावरही असंच आनंद येईल." आर्यनच्या या मजेशीर आणि हलक्या टोमणेबाज बोलण्यावरून नीतू आणि चेतन जोरात हसले आणि मीनूलाही आपले हसू आवरता आले नाही. रश्मीचा चेहरा एका क्षणासाठी लाज आणि चिडीमुळे लाल झाला, पण तिने लगेच स्वतःला सावरले आणि बनावटी हसू लागली. रश्मीच्या या जळफटामुळे आणि मनातील रागाचे एक जुने कारण होते, जे घरातील काही मोठ्या मंडळींनाच ठाऊक होते आणि अनिताला त्याबद्दल काहीच माहीत नव्हते. खरं तर आर्यन बाहेर जाण्यापूर्वी घरच्यांनी रश्मी आणि आर्यनच्या लग्नाबद्दल चर्चा केली होती, पण त्यावेळी रश्मीने हे सांगून साफ नकार दिला होता की आर्यनचा कोणताही खास स्टेटस नाही किंवा ती त्याच्यासोबत आपले भविष्य खराब करू इच्छित नाही. पण आता जेव्हा आर्यन एका यशस्वी आणि श्रीमंत माणूस बनून परत आला, तेव्हा रश्मीला आपल्या त्याच हट्टाचा खूप पश्चाताप होत होता आणि ती आर्यनला अनितासोबत इतकी आनंदी पाहून आतून जळत होती, जे आर्यनला नीट समजले होते. दुपारच्या वेळी सर्व मुले रिसेप्शनच्या तयारीसाठी पार्लरमध्ये पोहोचल्या. तिथे एक वेगळीच लगबग आणि मस्करी चालली होती आणि त्याला रिसेप्शनसाठी खूप सुंदर आणि जड नक्षीकाम केलेली साडी तयार केले जात होते, ज्यावर चांदीच्या तारांचे बारीक काम होते आणि ती खरोखर एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती. मुली तयार होत असताना खूप गप्पा मारत होत्या. तेव्हा मीनूने अनिताचा चमकणारा चेहरा आणि तिचा जड साडी पाहून खोडकरपणे म्हटलं, "आज जितकं मिरवायचंय तितकं मिरवून घे आणि जितके नखरे दाखवायचे आहेत तितके दाखवून घे. उद्यापासून आर्यन सोफ्यावर बसून वर्तमानपत्रात वाचत म्हणतील, 'अगं,
ऐकतेस का? जरा एक कप चहा बनव आणि माझे कपडेही तयार कर. हे सर्व रोमॅन्टिक वातावरण फक्त काही दिवसच आहे. त्यानंतर जर पतीच्या फर्माईश पूर्ण कराव्याच लागतात. मीनूच्या या बोलण्यावर नीतूने लगेच मस्करी केली. हो, अगदी बरोबर. आता तर ही इकडे-तिकडे हसते. उद्या किचनमध्ये काम करताना दिसेल आणि म्हणेल की मला तर माझ्या पतीसोबत बसायला वेळच मिळत नाही. त्यांच्या बोलण्यावर पार्लरमध्ये जोरात हसू उमटले आणि अनिता मनापासून हसली. तिला हे सर्व वातावरण खूप आवडत होते आणि तिच्या मनात आर्यनसाठी एक वेगळीच भावना निर्माण झाली होती, जी तिला वारंवार हसण्यास भाग पाडत होती. रिसेप्शनच्या भव्य पार्टीत पूर्ण हॉल रोषणाई आणि फुलांनी सजलेला होता. आर्यन सूटमध्ये खूपच देखणा आणि रुबाबदार दिसत होता आणि अनिता त्याच्यासोबत उभी राहून एखाद्या परीसारखी वाटत होती. रश्मी वारंवार हसून आर्यन जवळ येण्याचा आणि त्याच्याशी जास्त बोलण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याला तिचे हे गरजेपेक्षा जास्त जवळ येण्याचे वागणे अजिबात आवडत नव्हते आणि तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होऊ लागली होती. कार्यक्रम दरम्यान जेव्हा आर्यन काही कामानिमित्त हॉलच्या एका शांत कोपऱ्याकडे गेला, तेव्हा रश्मी त्याच्या मागे गेली आणि त्याची नजर त्या दोघांवर पडली. तेव्हा ती नकळत त्यांच्या मागे गेली आणि भिंतीच्या मागे उभी राहून ऐकू लागली. तिथे रश्मी आर्यनच्या अगदी जवळ उभी राहून भावूक होऊन म्हणत होती, तू विसरला आहेस का आर्यन, की घरच्यांनी सर्वात आधी आपले नाते ठरवले होते. तू माझा होतास आणि मला माहिती आहे की तू हे लग्न फक्त मला जळवण्यासाठी केले आहेस. हे सर्व फक्त एक तडजोड आहे आणि तू आजही माझ्यावर प्रेम करतोस. आर्यनने तिला कठोरपणे थोडे दूर केले आणि शांत पण स्पष्ट शब्दात सांगितले, रश्मी, तुझ्या मर्यादित राहा. जे आधी होते ते आता संपले आहे. आता माझे आयुष्य फक्त अनिता आहे. तू हा गैरसमज तुझ्या डोक्यातून काढून टाक आणि माझ्यापासून लांब राहा. आर्यन तर हे बोलून तिथून निघून गेला, पण अनिताची पावले तिथेच थबकली. तिने आर्यनचे शेवटचे बोलणे कदाचित राग आणि धक्क्यामुळे नीट ऐकलेच नव्हते. तिच्या कानात फक्त रश्मीचे शब्द घुमत होते की सर्वात आधी त्यांचे नाते ठरले होते आणि हे लग्न फक्त एक तडजोड आहे. तिला वाटले जणू तिच्या साधेपणाचा फायदा घेतला गेला आहे आणि आर्यनने खरोखरच तिचा वापर रश्मीला जळवण्यासाठी केला आहे. तिचे हृदय वाईट रीतीने तुटले आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती लगेच तिथून निघून गेली आणि उरलेले संपूर्ण कार्यक्रमात ती गप्प आणि उदास राहिली. आर्यनला तिची ही अचानक शांतता थकवा वाटले आणि लोकांच्या गर्दीत तो जास्त लक्ष देऊ शकला नाही. कार्यक्रम संपल्यानंतर उशिरा रात्री जेव्हा दोघे खोलीत पोचले, तेव्हा अनिताने रागाच्या भरात आपली जड साडी काढली आणि आर्यनने न पाहता आपले दागिने काढून लागली. आर्यन, जो खूप चांगल्या मनस्थितीत होता, तो हसत तिच्याकडे वळला, पण अनिताने लगेच आपला चेहरा फिरवला आणि बेडवर जाण्याऐवजी खोलीत असलेल्या सोफ्यावर जाऊन झोपली. तिने उशी आपल्या तोंडावर धरली आणि आपली नजर स्पष्टपणे जाहीर केली. तिने मनात ठरवले होते की ती आर्यनशी बोलणार नाही. आर्यनला तिच्या या बालिश वागण्याचा राग येण्याऐवजी तो हलकेसे हसला. त्याला समजले की या मुलीला डोक्यात पुन्हा काहीतरी गैरसमज बसला आहे. तो हळूच चालत सोफ्याजवळ आला आणि खूप प्रेमाने तिच्याजवळ बसून तिच्या चेहऱ्यावरून उशी बाजूला केली आणि म्हणाला, माझ्या इतक्या सुंदर नवरीला या कडक सोफ्यावर झोपण्याची काय गरज पडली? आज पुन्हा राग आलाय का? आर्यनने प्रेम आणि थोड्या खोडकर अंदाजात विचारले. तेव्हा अनिताने रागाने त्याचा हात झटकला आणि म्हणाली, माझ्यापासून लांब राहा. मला सगळं समजलं आहे की तुम्ही माझ्या साधेपणाचा फायदा घेतला आहे. तुमचं नातं तर रश्मीशी ठरलं होतं आणि तुम्ही माझा वापर फक्त तिला जळवण्यासाठी केला आहे. तुम्ही खोटे आहात. आणि त्याची ही निरागस तक्रार ऐकून आर्यन जोरात हसला. मग तो थोडा वाकून अनिताला हाताने धरून हळूच स्वतःकडे ओढले आणि म्हणाला, तू खरंच खूप भोळी आहेस. तुला तर काहीच समजत नाही. असे म्हणत त्याने प्रेमाने तिचे नाक हलकेसे ओढले आणि तिच्या डोळ्यात पाहत खूपच सुंदर पद्धतीने तिला समजावू लागले, ज्यामुळे अनिताच्या हृदयाची धडधड पुन्हा एखादा वाढली. तू खूपच वेडी आहेस. वाटतंय तुझं डोकं कुणीतरी कुठेतरी ठेवून त्या जागी दुसरं काहीतरी भरलंय. फक्त रश्मीचं बोलणं धरून बसलीस. अगं, ती तर खूप जुनी आणि फालतू गोष्ट होती. जेव्हा मी इथून गेलो सुद्धा नव्हतो, त्याच वेळी रश्मी मला गरीब म्हणून स्वतःच्या या नात्याला नकार दिला होता. आर्यनने तिच्या चेहऱ्यावर आलेली बट हळूच बाजूला करत सत्य सांगितले. तेव्हा आणि त्याची जी आत्तापर्यंत रागाने लाल फुगून बसली होती, तिच्या डोळ्यातील आश्चर्य थोडे कमी झाले आणि ती हळूच त्याचे बोलणे समजू लागली. आर्यनने आपले शांत आणि विश्वास देणाऱ्या पद्धतीने तिला खात्री दिली की त्याच्या आयुष्यात रश्मीला कोणतेही खास स्थान नाही आणि ती फक्त एक शेजारी असण्यापेक्षा जास्त काही नाही. आता अनिताच्या मनातील सर्व प्रकारची भीती आणि शंका संपली होती आणि ती पूर्णपणे आर्यनच्या आपलेपणा आणि प्रेमळ वागण्यात हरवून गेली होती. रात्र अजून गडद झाली होती. अनिता आपले जड कपडे बदलून हलक्या आणि आरामदायक कपड्यांमध्ये बसून आपले केस विंचरत होती. तेव्हाच आर्यनच्या हातात एक अतिशय सुंदर मखमली डब्बा पाहून तिची नजर त्यावर फिरवली. आर्यन तिच्या जवळ येऊन बसला आणि तो डब्बा तिच्याकडे सरकवत खूपच मऊ आवाजात म्हणाला, मी तुला नीट लग्नाचे गिफ्ट देऊ शकलो नाही.
मी हे खास तुझ्यासाठी परदेशातून आणले होते. आणि त्याने हलक्या लाजऱ्या स्मिताचा डबा उघडला तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाची चमक आली. त्या डब्यात एक अतिशय सुंदर आणि बारीक नक्षीकाम असलेली गुलाबी रंगाची साडी होती. सोबत एक अतिशय देखणा आणि चमकदार हिऱ्याचा सेट ठेवला होता. त्याची चमक पाहून आणि त्याचे डोळे लकाकले. आर्यनने तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिचा हात हळूच धरत म्हटले, माझी इच्छा आहे की तू ही साडी आणि हे दागिने घालून माझ्यासमोर यावे. आज मला तुला या साडीत पाहायचे आहे. हे ऐकून अनिता लाजेने गुलाबी झाली. तिने नजर झुकवली आणि हळूच होकार देऊन तो डब्बा घेऊन तयार होण्यासाठी आत गेली. काही वेळाने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा आर्यन जो सोफ्यावर बसून तिची वाट पाहत होता तो एका क्षणासाठी स्तब्ध झाला. अनिता त्या गुलाबी रंगाच्या अतिशय सुंदर आणि नाजूक साडीत अत्यंत आकर्षक दिसत होती. साडीचा कापड हलका आणि तलम होता, ज्यामुळे तिचं साधेपणा आणि सौंदर्य अजूनच खुलून दिसत होते. गळ्यातील चमकणारा हिऱ्यांचा सेट तिचे सौंदर्य अजूनच वाढवत होता. तिचे लांब काळे केस पाठीवर मोकळे सुटलेले होते आणि ती थोड्या संकोचाने उभी होती. आर्यन हळूच तिच्याकडे चालत गेला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. तिला स्वतःला समजत नव्हते की ती इतकी का घाबरत आहे. आर्यन तिच्या जवळ येऊन थांबला आणि हलकेसे हसत म्हणला, आज तू खरंच खूप सुंदर दिसत आहेस. मी विचारही केला नव्हता की तू या रंगात इतकी जास्त सुंदर दिसतेस. त्याचे हे खरे कौतुक ऐकून अनिता लाली आणि तिने नजर झुकावली. ती थोडी मागे सरकून पाहत होती, पण आर्यनने खूपच प्रेमाने तिचा हात धरला आणि तिला विश्वास देणाऱ्या नजरेने पाहू लागला. मग हलक्या मस्करीच्या स्वरात म्हणाला, आठवते तू मगाशी किती विचित्र बोलत होतीस. आता तर वाटतंय आपण फक्त हसत खेळत अशीच आपली नवीन जिंदगी सुरू करायला हवी. त्याच्या या बोलण्यावर अनिता अजूनच लाजू लागली आणि मंद आवाजात म्हणाली, मला खरंच खूप लाज वाटते. आर्यन हलकासा हसला आणि म्हणाला, ठीक आहे, जसे तुला सोयीचे वाटेल तसे करूया. पण एवढे तर नक्की की आता आपल्या दोघांना एकमेकांपासून समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल. खोलीत एक शांत आणि सुखद वातावरण निर्माण झाले होते, जिथे दोघांमधील आपलेपणा आणि विश्वास हळूहळू वाढत होता. आर्यनच्या मंद आवाजाने अनिताच्या मनात एक वेगळीच हालचाल निर्माण केली. त्याच्या बोलण्यात इतका आपलेपणा आणि सच्चेपणा होता की अनिताची सर्व भीती हळूहळू संपू लागली. तिला आता ही जाणीव झाली होती की ती आर्यनसोबत सुरक्षित आहे आणि त्याचे प्रेम खरे आहे. ती आता स्वतःही या नात्याला मनापासून स्वीकारू इच्छित होती. आर्यनने खूप प्रेमाने तिचा हात धरला आणि त्याने हलक्या संकोचाने आपले डोळे मिटले. खोलीत मंद प्रकाश आणि शांतता होती, ज्यामध्ये दोघांमधील अंतर हळूहळू कमी होत होते. त्या रात्री त्यांच्यामध्ये एक नवीन विश्वास आणि खोल नाते तयार झाले, जिथे दोघांना एकमेकांपासून समजून घेतले आणि आपल्या मनातील भावना अनुभवल्या. आणि त्याची प्रत्येक भीती आता संपली होती आणि तिच्या मनात फक्त शांतता आणि आपलेपणा राहिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिताला जाग आली तेव्हा कोवळे ऊन खोलीत पसरले होते. ती आर्यनच्या जवळच होती आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते. रात्रीच्या आठवणीच्या तिच्या चेहऱ्यावर हलके स्मित हास्य आणले. ती गुपचूप आर्यनला पाहू लागली. तेव्हाच आर्यनने हसत तिला स्वतःकडे ओढले आणि म्हटले, सुप्रभात अनिता. आणि तिने आपला चेहरा त्याच्या खांद्यावर ठेवला. दोघांमध्ये आता एक खोल नाते आणि मजबूत विश्वास निर्माण झाला होता. आणि त्याचे घरचे आज आपल्या घरी परत गेले होते. आपल्या मुलीला आपल्या जावयासोबत हसत खेळत पाहून त्यांच्या मनाला शांतता मिळाली होती. आणि ती आता स्वतःला सर्वात जास्त सुरक्षित आणि आनंदी आर्यनसोबत अनुभवत होती. आणि तिला पूर्ण खात्री होती की आता त्यांच्या नात्यांमध्ये कोणतेही अंतर येऊ शकणार नाही. बोध मित्रांनो, कोणाच्याही बोलण्यावर अंधविश्वास ठेवू नये, तर सत्य स्वतः जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. नात्यात गैरसमज अनेकदा दुरावा निर्माण करतात, म्हणूनच तो गैरसमज संवाद साधून लवकरात लवकर दूर केला पाहिजे. ही कथा एक काल्पनिक कथा आहे. या कथेचा उद्देश केवळ मनोरंजन करणे नसून सामाजिक शिक्षण देणे देखील आहे. कथेतील सर्व पात्रे आणि घटना पूर्णतः काल्पनिक आहेत. या कथेचा कोणत्याही व्यक्तीशी कोणताही संबंध नाही. कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.